जो मुख्य कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर फोटो सेशन घेता येते, भरपूर वेळ आहे. मंचावर भार वाढत आहे. माझी विनंती आपण चढू नये. मी मंचावर आमंत्रित करतो कुमारी राणी तिरुपती जाधव. कुमारी राणी आपण मंचावर यायचं आहे. कुमारी राणी इकडून समोरून ये. ए दीदी, साहेब लाला आराम से. साहेब साहेब मंचावर आहे राणी तिरुपती जाधव, भोकरची लेक आहे. परवा शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये सुवर्ण पदकाची मानकरी आहे. खरा गौरव, खरा अभिमान आहे भोकरचा. तिचा आयोजन समितीच्या वतीने यथोचित सन्मान आपण करूयात. निश्चितपणे भोकरचं नाव देश स्तरावर, राष्ट्र स्तरावर आणि विजयाचा जल्लोष. कुमारी स्फूर्ती देवीदास पवळे, कुमारी धनश्री भगवान हाके, कुमारी अंजली संतोष सावते, कुमारी समीक्षा किरण बोईनवाड. कुमारी धनश्री भगवान हाके, कुमारी अंजली संतोष सावते, कुमारी समीक्षा किरण बोईनवाड. भोकरचं क्रीडा क्षेत्र उंचावत आहे आणि त्याचं श्रेय ज्या निवडक लोकांना जातं, त्यापैकी या सगळ्यांचे कोच आपल्या सोबत आहेत. श्री बालाजी गाडेकर सर. सर आपणही मंचावर यावं. भोकरचं क्रीडा क्षेत्र अजून बहरत गेलं पाहिजे. सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आभार. साहेब आपण जागा घ्यावी. मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती आहे, आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. खेळाडू जे आहेत
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल सोन्या बापू tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा आता कार्यक्रम होईल। सर्व पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावं। सोहेल भाऊ, सोहेल शेख, सोहेल शेख स्कोरर आमचे मॅन फ्रॉम भैसा जिथं कुठं असतील आपण स्थानापन्न व्हावं। साहेब आपण स्थानापन्न व्हावं। कार्यक्रमाला सुरुवात करूयात। खेळाडूंना विनंती आहे, बक्षीस वितरणाला सुरुवात होत आहे। आपण मंचाकडे यायचं आहे। सगळ्या टीम, सर्व खेळाडू, सर्व टीम, मैदानावर असलेल्या सर्व टीमना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय। अनिल भाऊ बेर्देवाड, दरम्यान या आयोजनामध्ये ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं, विशेषतः मुंबईहून tenniscricket.in ची टीम होती ज्यांनी जगभर हे प्रक्षेपण पोहोचवलं। दररोज सुमारे लाखभर प्रेक्षकांनी या सामन्यांचा आनंद लुटलाय स्क्रीनवर। त्यांची टीम मंचावर यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा। tenniscricket.in सोबतच क्रिक हिरोचे स्कोरर सोहेल, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। मंचावर यावं। कॅमेरामन अनिल भाऊ, अनिल भाऊ जिथं कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय। अनिल भाऊ बेर्देवाड, अनिल भाऊ, अनिल भाऊला विनंती आहे। अनिल भाऊ, तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर आपण समालोचन कक्षाकडे यायचंय। सर, मुंबईहून tenniscricket.in वाले आहेत ज्यांच्यामुळे प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचलं। त्यांचा सन्मान क्रिक हिरोजचे स्कोरर आपल्या सोबत आहेत, त्यांचा सन्मान क्रिक हिरोजचे स्कोरर म्हणजे मॅन फ्रॉम भैसा आमचे सोहेल शेख यांचं स्वागत केले जाते। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता। सोहेल शेख, अनिल भाऊ, संदीप पाटील, आदी आदी आपण स्थानापन्न व्हावं। संदीप पाटील, आपण स्टेजकडे यायचं आहे। संदीप पाटील, माझा आवाज पोहोचत असेल तर स्टेजकडे यायचं आहे। स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ खासदार चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेट आमंत्रित 16 संघाचे सामने, त्याचं हे 16वे वर्ष। त्याच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सोहेल भाऊ, खेळाडूंचं आणि आयोजन समितीचं सोहेल कौतुक करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आपल्या सोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब। आयोजन समितीच्या वतीने संदीप पाटलांना विनंती करतो त्यांनी खासदार साहेबांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करावं। साहेबांसाठीची जी भेट असती संदीप पाटलांकडून ज्यावेळेस ती देण्यात येते त्यात काहीतरी विशेष नेहमी असतं। जितकं विशेष असतं तितकं संवेदनशील असतं।
यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित जनतेच्या मनातील आमदार पप्पू पाटील कोंडेकर साहेब ते इथं उपस्थित आहेत. संदीप पाटलांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आमचे लाईव्ह टेलिकास्टची टीम विपिन सर. यस, लाईव्ह टेलिकास्टची टीम आणि डीजे प्लीज आपण यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे tenniscricket.in ज्याच्या सहाय्याने आपण या सामन्याचे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात. तर प्रशांत पवार आणि त्याची पूर्ण टीम. थोडंसं घाई करावी. डीजे प्लीज या 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 मंचावर यायचं आहे. थोडंसं घाई करायची आहे. या या त्यांचं घ्या. डीजे साई पवार यांचा हा डीजे ज्याने पूर्ण स्पर्धेदरम्यान रोमांच आणि आनंद द्विगुणित केला. चला त्यांच्या- युट्यूबचे ते प्रशांत भाऊ एक जण येतील. प्रशांत भाऊ पवार आलेले आहेत. आलेले आहेत. ज्याच्यामुळे आपण या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण भारतभर पूर्ण जगामध्ये पाहू शकता. आणि मान्यवरांना सांगू इच्छितो की हे जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते आपल्या भारतातील एक दर्जेदार युट्यूब चॅनल म्हणजे tenniscricket.in जे प्रशांत पवार ज्यांच्या साहाय्याने या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण केले जाते. यानंतर मी नदीम सर आणि सुनील पाटील कदम यांना स्टेजवर आमंत्रित करतो, कारण त्यांनी अतिशय मेहनत करून 6 दिवसामध्ये अतिशय मेहनत करून जे पंचगिरी केली अतिशय कौतुकास्पद. मी नदीम सर आणि सुनील पाटील उर्फ जॉन्टी भाऊ आपण स्टेजवर स्थानापन्न यायचे. नदीम भाई एकदा टाळ्या होत होत्या. परत हे पडद्यामागचे हिरो आहेत. आकाश हे जे 2 व्यक्ती आहेत ते अतिशय मोलाचं सहकार्य आमच्या आयोजन कमिटीला लाभलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो का जे आपल्याला हिरो समोरचे दिसतात परंतु पडद्यामागचे हिरो आहेत. हा महत्वाचे म्हणजे अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी या स्पर्धेमध्ये बजावली. नदीम भाई इकडे बघा. आमच्या भोकरचे सोन्या बापू भोसले म्हणजे नदीम भाई. ज्यांचं या स्पर्धेसाठी यशस्वीतेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आता बक्षीस वितरणाकडे थेट जाऊयात. खरं तर प्रास्ताविक सादर करायचं आहे पण बक्षीस वितरणाच्या नंतर मनोगत जेव्हा सुरू होतील त्या क्षणी आपण ते घेऊयात. या घेऊ का? बसा साहेब बसा प्लीज. आपण स्थानापन्न व्हावं. वैयक्तिक पारितोषिक पहिलं दिले जातील, त्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ दिले जातील. तर जाऊया वैयक्तिक पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील नाही 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 प्लीज 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 थोडंसं. ओके, ह्या बक्षीस वितरणाच्या ह्या कार्यक्रमाचं छोटेखानी प्रास्ताविक संदीप पाटील सादर करतील. सर्वांना नमस्कार. भारत माता की, भारत माता की जय. धन्यवाद. आदरणीय लोकप्रिय खासदार रवींद्रभाऊ चव्हाण, तसेच जनतेतील आमदार पप्पू पाटील कोंडेकर, तसेच आदरणीय व्यासपीठ सर्वांचा मी आभारी आहे.
प्रथम मी प्रास्ताविक म्हणजे खेळाडूंसाठी कुठे स्टेज प्राप्त होईल ह्यासाठी आम्ही 16 वर्षापासून क्रिकेट ही स्पर्धा आयोजित करतोय. तसेच व्हॉलीबॉलसुद्धा आम्ही हर वर्षी घेतोय दादा. यावर्षी अजून पुढच्या महिन्यात घेणार आहोत. तसेच सामाजिक कार्यामध्ये सावली प्रतिष्ठान आणि आमचा मित्रमंडळ हर वर्षी एक उपक्रम राबवतो. गेल्या वर्षी आम्ही स्वातंत्र्य सैनिक आणि वीरमरण ह्यांच्या कुटुंबांचं स्वागत आम्ही केलं होतं. तसेच यावर्षी शेतकरी आत्महत्या त्यांच्या कुटुंबांचं आम्ही सन्मानचिन्ह देऊन सर्वांचं आम्ही हे केलो, सन्मान दिलो. तसेच पूर्ण खेळाडूंचं आम्ही जे साथ मिळते माझ्या मित्रमंडळाची, ह्या मित्रमंडळाच्या जोरावर आम्ही हे क्रिकेट सामने आयोजित करतो आणि पुढच्या वर्षी बी आम्ही आयोजित करू. तसेच हर वर्षी हे सामने घेण्यात येईल हे मी माझी गवाही देतो. धन्यवाद. धन्यवाद संदीप दादा की ज्या प्रकारचं आयोजन आहे की अतिशय कौतुकास्पद बाब आपल्या भोकरवासियांसाठी. विपिन सर थेट जाऊयात प्रास्ताविकानंतर आपण पप्पू पाटलांकडे. 1-2 मिनिटं दादा, 1-2 मिनिट. प्रेक्षक आतुर आहेत आपल्याला ऐकायला. आपल्या सर्वांना सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि संदीप भाऊ मित्रमंडळ आयोजित या भव्य दिव्य अशा या टुर्नामेंटच्या बक्षीस वितरण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आमचे बंधू आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्वजण, कारण आपण बक्षीस वितरणासाठी या ठिकाणी थांबलेला आहात, त्यामुळे आपला जास्त वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर मी उद्घाटनाला दादा आलो होतो या ठिकाणी आणि तेव्हा मी सांगितलं होतं की ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये किंवा प्रत्येक खेळात एखादा एक अष्टपैलू खेळाडू असतो तसा आम्हाला एक हिरा या पक्षाला लाभलेला आहे त्या आमच्या संदीप भाऊ गौड यांच्या निमित्तानं. आणि फक्त राजकारणातच नाही तर सामाजिक कोण्याही कार्यात कधीही कोणाला अडीअडचण असली, काही जरी असेल, रात्री बेरात्री कधीही कोणाच्या हक्केला धावून जाणारा आमचा हा भाऊ या ठिकाणी आहे. आणि खरं तर मी एवढ्या शुभेच्छा देतो दादा. तुम्ही बॅनर बघितला असेल आता पुढे बॅनर आपण या निमित्तानं आपला आशीर्वाद येणाऱ्या काळात आपण राहू द्यावा असं आमचे पक्षाचे तुम्ही नेते म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं देखील आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला येण्याचं खरं तर सौभाग्य मिळालं. आम्ही त्या दिवशी उद्घाटनाला म्हणून आलो होतो, पण दिवसभर आम्ही मॅच बघत बसलो इथं. एवढं चांगलं तुम्ही या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे. आपल्या विशेष करून संदीप भाऊचं, त्यांच्या सगळ्या टीमचं, सगळ्यांचं या ठिकाणी मी आमचे टिलू पाटील असतील किंवा इथले सगळे तुमचे सहकारी जे आता सांगितलं की जे पडद्यावर येऊन काम करणाऱ्यापेक्षा पडद्यामागून काम करणाऱ्यांचं खरं तर खूप मोठं योगदान असतं, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जिंकलेली जी देगलूरची टीम आहे त्या टीमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि जी टीम या फायनलच्या याच्यात हारली त्यांनाही सांगू इच्छितो की आपणही 16 कळमनुरीची 16 संघामधून आपण शेवटच्या 2 टीमापर्यंत आपण या ठिकाणी आलात. तुम्ही सुद्धा तुमचा खेळाचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानून आपली जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाणता नेता, खरं तर अगदी 5 मिनिटांमध्ये सर्व काही बोलून गेले दादा. सगळ्यांच्या संवेदना जपल्या, सगळ्यांची मनही जपली. अतिशय चाणाक्ष दादा. मी खरंच इम्प्रेस झालोय ज्या पद्धतीनं बोललात. आता बरेच जण आहेत, म्हणजे आम्ही दिसतोय कधी कधी माईकवर दिसतो, स्टेजवर दिसतो, पण खरी मेहनत जी आहे ती पडद्याच्या मागे आहे. अनिल बेर्देवाडा आहे, प्रशांत आडे आहे, असे किती मित्र आहेत ज्यांनी इथं अहोरात्र घाम गाळलाय आणि त्याच्यानंतर या पद्धतीचं स्वरूप प्राप्त होतं या स्पर्धेला. सगळ्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन आणि प्रेक्षकांचंही खूप खूप आभार. साहेब, आपण बघितली ज्या पद्धतीची गर्दी होती तालुका स्तरावरच्या टुर्नामेंटला. मी म्हणेल की आपल्या विभागामध्ये दादा ही सगळ्यात सन्माननीय अशी ही टुर्नामेंट आहे आणि हा विश्वास कमवला इथल्या आयोजनामुळं. अतिशय निष्पक्षपणे, अतिशय भेदरहित, सगळ्यांसाठी समान न्याय, समान वागणूक या पद्धतीने या तत्वावर काम करणारे हे टुर्नामेंट आहे आणि म्हणून हे सगळं प्रेम लाभतंय. यानंतर थेट जाऊयात आपण खासदार साहेबांकडे.
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब आपण मनोगत व्यक्त करावं. आज भोकर येथे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणात होत असलेला आजच्या या खासदार चषक 2025च्या सामन्याचं बक्षीस वितरण सोहळा, या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गोविंदबाबा गोड, आपल्या सर्वांचे तरुणांचे गळ्यातले तैत असलेले आमचे पप्पू पाटील कोंडेकर, या ठिकाणी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आमच्या किनीच्या अम्मा, मुदखेडीतून आलेले आमचे तालुका अध्यक्ष प्रतापजी देशमुख, कैलास अण्णा, कोत्तावर सावकार, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमच्या महिला पदाधिकारी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आपदग्रस्त जे मदत त्यांना मिळाली ते सर्व आपदग्रस्त महिला मंडळी, सर्व प्रेक्षक वर्ग, आज भोकर येथे आल्यानंतर जो सामना या ठिकाणी बघितला, आमचे संदीप भाऊ गोड यांनी जे आयोजन करतात गेल्या 16 वर्षापासून, हे 16वं वर्ष आहे आणि अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी वाटलं. आम्ही जेव्हा गाडीमध्ये ग्राउंडमध्ये फेरफटका मारत होतो, आम्हाला वाटलं नाही की आम्ही या भोकरमध्ये आलेलो आहोत की कोणातरी वानखेडे स्टेडियममध्ये हे सामने होत आहेत. असं सुरेख असं नियोजन आहे. सर्वप्रथम या नियोजन टीमचे जे आमची सर्वात प्रमुख आमचे आहेत ते आमचे संदीप भाऊ गोड आहेत, त्याच्यानंतर अनिलजी बर्देवाड, टिल्लू गोड, प्रसाद आडे, विपुनजी पवनकर, वरुण आडे, साई राठोड, आकाश शुकनवाड, विशाल राठोड, अनिल जाधव, असलम पटेल, सचिन वडगावकर, मयुरेश कोंडलवार, या सर्वांचं हार्दिक असं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या या भोकर सारख्या तालुका स्तरावर एवढ्या चांगल्या दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, आता त्यांनी आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितलं की आयोजन करण्यापेक्षा पडद्यामागची भूमिका खूप महत्त्वाची असते, कारण पडद्यामागची भूमिका निभावणं हे खरंच तारेवरची कसरत असते. कारण एवढे सामने या ठिकाणी खेळल्या जाणार, त्या ठिकाणची व्यवस्था बघावी लागते. म्हणून सर्वात प्रथम मी यांचे आभार मानतो की यांनी सुरेख असं नियोजन केलं. खरं तर गेल्या 15 वर्षापासून आपल्या या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना चालना मिळावी, आपले ग्रामीण भागातले खेळाडू पुढे या ठिकाणी राज्य लेवलवर, नॅशनल लेवलवर चमकले पाहिजे, या हेतूने आमचे संदीप भाऊ गोडे या मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी क्रिकेटचे सामने, तथा त्यांनी आत्ताच सांगितलं व्हॉलीबॉलचे सामने आपल्या या भोकर नगरीमध्ये खेळल्या जातात. आणि एवढं मोठ्या प्रमाणाचं बक्षीस या ठिकाणी बघितल्यानंतर राज्य लेवलचे सामने आपल्याकडे येऊ इच्छितात, पण गोविंदबाबा गोड यांनी सांगितलं की आम्ही फक्त आम्ही ग्रामीण भागातल्या या टीमला आम्ही सहभागी घेतो, कारण आमचा उद्देशच एवढा आहे की ग्रामीण भागातले आपले या खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी या क्रिकेटच्या माध्यमातून चालना मिळाली पाहिजे. आज या क्रिकेटच्या माध्यमातून ज्या आमच्या मुली नॅशनल लेवलवर, राज्य लेवलवर चमकल्या, त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहोत. आणि निश्चितच येणाऱ्या काळात गोविंदजी बाबा, आपण जे हे क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजन करत आहोत, याच्या मोठं स्वरूप संदीपजी आपण सर्व टीम सहित इथं आहात, एक मोठं स्वरूप या ठिकाणी आपण द्यावं. भविष्यामध्ये आपण डे क्रिकेट आहे, डे नाईटचं या ठिकाणी आयोजन करावं, अशी व्यवस्था आपल्याला करावी भविष्यामध्ये, जेणेकरून आपल्या भोकरवासियांना आणि परिसरातील लोकांना एक नवीन क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल. मी या ठिकाणी आमचे लाईव्हचे आहेत आणि आमचे पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत, या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि अशी प्रेरणा, प्रोत्साहन आमचे संदीप भाऊ गोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळावी. खरं तर संदीप भाऊ गोड हे उमद नेतृत्व आहे, एक चांगलं काम आपलं भोकर आणि भोकर परिसरामध्ये सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षापासून, 1-2 नव्हे तर 15 वर्षापासून ते आपल्या भोकर नगरीमध्ये करत आहेत. संदीप भाऊ गोड, मी निश्चितच भविष्याच्या आपल्याला आता शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये आपलं कार्य असंच राहावं, आपला तारा असाच चमकत राहावं. आणि आमचं पाठबळ, मी असेल, पप्पू पाटील असेल की स्टेजवर बसलेली आमची सर्व सन्माननीय मंडळी असेल, सदैव आपल्या पाठीमागे राहील एवढं या ठिकाणी सांगतो. आणि देगलूरच्या विजेत्या संघाला शुभेच्छा देतो
तसेच उपविजेता जो संघ आहे कळमनुरीचा, त्यांना परतूर कळमनुरीचा संघ जो उपविजेता आहे त्यालाही मी शुभेच्छा देतो. आता खेळाडू वृत्ती आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि आपण कुठं जे पूर्वी संघ खेळले ते हारलो म्हणून मनामध्ये न खचता पुढच्या वेळेस आपण कसं फायनल घेता येईल ह्याची तयारी आपण आतापासूनच करावी आणि पुढच्या वेळेसचं फायनल न्यावं. एवढी या ठिकाणी परत एकदा इथं उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब मागच्या अनेक वर्षांपासून इथं तुम्ही पाहताय आज जी गर्दी होती, किमान साहेब 20,000 प्रेक्षक आज मैदानावर होते. भोकरचा जेव्हा सामना सुरू होता ती संख्या कमीत कमी 25,000 लोकांची असेल आणि थेट प्रक्षेपण कमीत कमी साहेब भोकरचा सामना 75,000 लोकांनी आज बघितलाय. आणि भोकर तालुक्याची ही जी क्रिकेट रसिक आहे, क्रीडा रसिक मंडळी आहे, त्या सगळ्यांच्या वतीनं कायम आमची मागणी राहिली आहे की भोकरसाठी एक भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावं आणि ती अजूनपर्यंत साहेब अडलेली आहे. आपणास विनंती आहे की त्या आपल्या माध्यमातून ते कार्य पूर्ण व्हावं. यानंतर आपण प्लीज हां साहेब. ना आता आपला खासदार म्हणून तुम्ही माझ्याकडे मागणी केलेली आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी मागच्या 15 दिवसापूर्वी जेव्हा दिल्लीला गेलो होतो, आपले जे रक्षा खडसे मॅडम जे मंत्री आहेत आपल्या विभागाचे, क्रीडा विभागाचे, त्यांना एक मी पत्र दिलेलं आहे. माझं त्याचं पत्र वाटलं तर मी पाठवतो आपल्याकडे. मी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान 10 कोटी रुपये मागणी केलेली आहे प्रत्येक ठिकाणच्या क्रीडा संकुलाला, की बाबा नांदेड जिल्ह्यामधले आमचे जेवढेही तालुके आहेत प्रत्येक तालुक्याला आपण 10 कोटी रुपये निधी द्यावं. त्याच्यामध्ये विविध आमचे बॅडमिंटनचं हॉल असेल, क्रीडा संकुल असेल आणि आमचं ट्रॅक असेल त्याच्यामध्ये रनिंग ट्रॅक, हे असे विविध त्याच्यामध्ये योजनेसाठी प्रत्येक तालुक्याला 10 कोटी रुपयाची मागणी मी केलेली आहे. साहेब खूप खूप आभार. गोविंद पाटलांना विनंती करतो एवढ्यापुरतं एकदा आभार प्रदर्शन आपल्या वतीनं होऊ द्या. मुलं बी खूप हुशार आहेत का तुम्ही जास्त बोलू नाही, मला आभार प्रदर्शन दिले. धन्यवाद. आज 26 जानेवारीच्या दिवशी 16 वर्ष झालं साहेब आमच्या भोकर शहरामध्ये, तालुक्यामध्ये हा खेळाडूचा जे 15 वर्ष संपलं आणि 16 वर्ष लागलं. आजपर्यंत आम्ही एक वेगळं चषक ठेवत होतो, आमदार चषक. पण आमच्या कैलासवासी आमचे दादा वसंतरावजी चव्हाण साहेब, त्यांच्या मी प्रतिमेला वंदन करतो, मानाचा मुजरा करतो. ज्या दिवशी वसंतरावजी चव्हाण साहेब आमच्या जिल्ह्यात निवडून आले त्या दिवशी आमच्या मंडळीला सांगितलं की आता आपण खासदार चषक ठेवायचं. पण ईश्वराला मान्य नव्हतं. ते दिवस आमचे दादा बघू शकले नाही, ते ईश्वराला मान्य नव्हतं. परंतु एक अष्टपैलू खेळाडू, प्राध्यापक आमचे पुतणे रवींद्र वसंतरावजी चव्हाण हे अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रिकेटची जाण आहे, सर्व खेळाची जाण आहे. यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व्हायचा होता, हे ईश्वराला मान्य होतं. त्यासाठी मी सर्वप्रथम खासदार साहेबाचे मी भोकर तालुक्याच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. तसेच आमच्या सर्वांचे आमदार पप्पू पाटील कोंडेकर, जनतेचे आमदार. ज्या दिवशी निकाल लागल्याच्या नंतर नांदेडला आमच्या जिल्हा कमिटीची बैठक झाली. बैठकीमध्ये वेगवेगळे म्हणणे मांडले केले. आता तालुक्याचा विषय आला, मी सर्वप्रथम सांगितलं आमचा आमदार पप्पू पाटील कोंडेकर 5 वर्ष हेही आमदार राहणार आहे. आमचा काय देणं घेणं नाही. मुंबईच्या सभागृहात न गेला हरकत नाही, पण नांदेड जिल्ह्याच्या सभागृहामध्ये या भोकर मतदारसंघामध्ये, भोकर मतदारसंघ 85,
या मतदारसंघाचा आमदार म्हणून पप्पू पाटील कोंडेकर राहील, यामध्ये कुठेही शंका राहणार नाही. हे खेळाचं डावपेच आहे. डावपेचाचा राजकारण आहे. राजकारणामध्ये डावपेच चालतात. जसं आता देगलूरवाले आणि कळमनुरीवाल्याच्या डावपेचामुळेच दोन्ही टीमा टाच उचलताना मी त्यांच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला बघितलं, कॅप्टनचा धन्यवाद दिला. त्या कॅप्टनचं मनोगत ऐकून घेतलं. तर ते कॅप्टन म्हणतात की भोकरमधला मॅचच नवं म्हणतात. हे भोकरमधलं ग्राउंडच नवं. का नवं? तर मराठवाड्यामध्ये असं ग्राउंड आणि असा खेळ कुठंच होत नाही असं ते म्हणतात, मी म्हणत नाही. आमच्या मुंबईचे कॅमेरेवाले यूट्यूबवाले आहेत. मला कमीत कमी या 6 दिवसामध्ये 1000 फोन आले असतील. 1000 फोन. मुंबई पुण्याचे मित्र आहेतच, आमच्या बरोबरीचे आहेत. काही विरोधी पक्षाचे मंत्र आपलं हे आहेत मित्र, ते म्हणतात अरे वा तुझं भोकर. बोलो काय झालं काय? अरे वा सगळीकडे दिसायलाच बोले तू. मी म्हणलो वा रे वा हे कमाल आहे म्हणलं. हे कमाल आहे. अशीच कमाल खासदार साहेबांना तर सांगून दिलं की अशीच कमाल इथून मी पुढं चालू ठेवणार आहोत. यामध्ये कुठेही शंका नाही. जे टीम आमच्या इथं आलेले आहेत त्या टीमला मी सर्व टीमला शुभेच्छा देतो. काही कमी जास्त झालं असेल आमच्या मुलाईकोण त्या मला उदार अंतकरणानं आपण माफ करावं. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 26 जानेवारीला इथंच बक्षीस वितरण होणार आहे. आणि हेच आमचे अष्टपैलू खेळाडू खासदार आणि आमदार राहणार आहेत. यामध्ये कुठेही शंका नाही. बक्षीस कमी जास्त होणार आहे. आता लाख आहे, 1 लाख 1 रुपया आहे. याच्यामध्ये वाढ होणार आहे, खोड होणार नाही अशी मी गवाही देतो. आणि या सर्व टीम आहे. हे संदीप पाटील मित्रमंडळाचा खूप तारीफ केलं, तर या पोराची तारीफ केल्याने होईल तसं काही देणं घेणं नाही. त्यांच्या जे साईड ब्रँचमध्ये जे काम करणार आहे त्यांची सर्व टीम काय त्यांच्या सर्व टीमचं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि साहेब खेळत्या संघात भोजनाची बी व्यवस्था आहे. नुसतं हाताची व्यवस्था करून घाम घालण्यापेक्षा जेवणाची बी व्यवस्था केलेली आहे त्यांनी. राहण्याची व्यवस्था केली आहे. फार सुंदर व्यवस्था झालेली आहे. मला फोन येतात तरी तुमचा मोठेपणा आहे. ज्या ज्या व्यक्तीनं मला फोन केलं त्याही व्यक्तीला मी पुढच्या वर्षी द्यास खेळा बघण्यासाठी मी आपल्याला बघतो. आणि आपले जे कुठे गेले आपले सोन्या बापू गेल्या वर्षीपासून आमच्या इथं येतात. त्यांनाही भोकर आवडलं. त्यासाठी सोन्या बापूचंही मी मनापासून, सोलापूरचे आहेत ना ते, सोलापूरचं आहे. या भोकरचं नाव सोलापूरला गाजवतात त्यांनी, सोलापूरला काढतात. त्यासाठी मी त्यांचाही आभार मानतो. आणि जिथं इथं जे काम केलेले आहे सर्व टीमचा आभार मानतो. आमचे साऊंड बॉक्सवाले त्यांचाही आभार मानतो. आणि सगळ्यात आभार मानतो जे दानशूर आहेत, दान बक्षीस देणारे आहेत. आमचे अम्मा आहेत तालुका अध्यक्ष, त्यांच्याकडून 1 लाख 1 रुपये. आमचे शहर अध्यक्ष आहेत तोपैकी नामदार, यांच्याकडून 61,000 रुपये आहेत. आणि आमचाच पुतण्या पप्पू आपलं हे टिल्लू पाटील यांच्याकडून 41,000 आहे. मजरभाई आमचे यांच्याकडे 21,000 रुपये आहे. हे टीम उत्साहीनं दान देणारी मंडळी आहे. बाकी दुसरं दान कुणापासूनही घेतलेलं नाही. काय असंच दान पुढच्या वर्षी बी आपण बक्षीस रूपानं आपण द्यावं. बाकी छोटे छोटे बक्षीस दिलेले आहेत सर्वजण. 11,000 आहेत. आमचे तळेगावकर आहेत. आमचे लाला कुठे गेले? लाला आहेत. 5,000 वाले आहेत. काय ही सर्व मंडळी आहे. सर्व दानशूर मंडळीचं मी स्वागत करतो. आणि आमच्या प्रेमाखातीर आमच्या मुदखेडचे देसाई आलेले आहेत. आमचे आमचे कैलास गोडसे साहेब आलेले आहेत. आमचे सावकार आले आहेत. सर्व मंडळीचं मी मनापासून या भोकर शहरामधून आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि बक्षीस वितरणाच्या अगोदर आपल्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद काका. बक्षिसाकडे आपण जाऊयात आता थेट. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट आणि ते प्राइज जात आहे. चला गेस करा बरं, हे पारितोषिक कोणाला जात असेल? पब्लिक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ते पारितोषिक जात आहे. गेस करा. वन अँड ओनली जुनेद पठाण. जुनेद
बेस्ट जुनेद बॅट्समन पठाण. 5,001 रुपयांचं हे पारितोषिक कैलासवासी गुरुप्रसाद तिवारी यांच्या स्मरणार्थ चला, जुनेद प्रायोजित पठाण. आहे श्री दिलीप तिवारी यांच्या वतीनं. आपणही मंचावर सहभागी व्हावं. जुनेद आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध केलंय भोकरच्या प्रेक्षकांना. जुनेद पठाण येतोय. जुनेद पठाणला थोडी जास्त जागा द्या, मोठा खेळाडू आहे. हो. चला, जुनेद पठाण या स्पर्धेतला बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. जुनेद पठाण, कॉंग्रॅच्युलेशन. सचिन यानंतर दुसरं पारितोषिक फलंदाजानंतर बेस्ट गोलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज या स्पर्धेचा 5,001 रुपयांचं पारितोषिक शेख आतिफ बीसीसीचे खेळाडू दातार हार्डवेअरचे ओनर यांच्या वतीनं प्रायोजित होतं. चला, पुन्हा एकदा प्रेक्षक गेस करा बरं, गोलंदाज कोण असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेतला चमकलेला हिरा. आणि तो गोलंदाज आहे, जो गोलंदाजाचं नाव आहे वन अँड ओनली प्रतीक. प्रतीक जिथं कुठे असतील, खरंच या प्रतीक बद्दल मला दोन शब्द बोलावेसे वाटतात. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आहे. आपण पाहतो विकेट घेतल्याच्या नंतर बरेचसे खेळाडू, बरेचसे गोलंदाज मोठं सेलिब्रेशन करतात, परंतु अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आहे. आतिक या Congratulations. ठिकाणी आहेत का? प्रतीक हो. दातार हार्डवेअरचे ओनर आतिक. सलमान, चला ओके, साहेबांच्या हस्ते होऊ द्या. सचिन थोडं गतीनं. यानंतर या स्पर्धेचं पुढचं पारितोषिक बेस्ट विकेट कीपर ऑफ दिस टुर्नामेंट 5,001 रुपयांचं पारितोषिक. सर, बेस्ट विकेट किपरचं पारितोषिक जाते प्रायोजित आहे. हक्कदार आहे, कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये सचिन विकेट किपरच्या कॅचेस आणि स्टंपिंग फक्त एकाच माणसाने केलेत. वन अँड ओनली बीसीसी संघाचा प्रशांत आडे. 5,000 रुपयांचं 5,001 रुपयांचं हे पारितोषिक प्रायोजित आहे कैलासवासी शंकरराव जळबाजी चिठ्ठे यांच्या स्मरणार्थ आनंद चिठ्ठे पाटील बोरगावकर यांच्यातर्फे. आनंददादांनी मंचावर नेक्स्ट सर. बीसीसी भोकरच्या घातक गोलंदाजी पुढे अगदी स्टंपच्या जवळ आपल्या विकेट किपिंगनी इम्प्रेस केलंय प्रशांत आडेनी. पुढचं बक्षीस या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक 5,001 रुपयांचं पारितोषिक आहे. मारुती पवार देवठाणकर यांच्याकडून प्रायोजित. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते गटप्रमुख आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट आणि पारितोषिक जात आहे सचिन. सर, हे पारितोषिक जाते या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट फिल्डर, ज्याने या टुर्नामेंट मध्ये जवळपास 23 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात, तो म्हणजे या स्पर्धेचा वन अँड ओनली जो एक्स फॅक्टर खेळाडू आहे बीसीसी भोकर संघाचा विशाल राठोड. विशाल राठोड नाहीये का? साई, त्याच्या जागी साई तो पारितोषिक घेईल. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह आम्ही इथे स्कोर कार्ड केलेले आहेत, कारण या खेळाडूने संघासाठी 23 धावा वाचवल्यात आणि त्याला तो पारितोषिक जाते. यानंतरचं पारितोषिक बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट 5,001 रुपयांचं हे पारितोषिक प्रायोजित आहे श्रीपाद पाटील पारवेकर यांच्या वतीनं आणि हे पारितोषिक जात आहे सचिन. बेस्ट कॅच आहे का? बेस्ट कॅच. सर, बेस्ट कॅच बद्दल सांगायचं म्हणजे आपण प्रेक्षकांनी पाहिलं की अतिशय सुंदर झेल तिथे पाहायला मिळालाय आणि तो क्षेत्ररक्षक झेल घेऊन इंज्युअर्ड झाला होता. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल होता तो इन्सान म्हणजे, तो माणूस म्हणजे अनिल बेर्देवाड.
आपण लाईव्ह सुद्धा बघू शकलात काय झेल घेतला होता भाऊ. या स्पर्धेतून तो मुकला होता, परंतु तो झेल एकदा टाळ्या वाजवू द्या. आणि त्या झेलामुळे, त्याच्या इंजरीमुळे बीसीसी संघ थोडासा बॅकफुटवर दिसला. पुढचं पारितोषिक फायनल सामन्यासाठीचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे 5,001 रुपयांचं. प्रायोजित आहे सय्यद जुनेद यांच्या वतीनं आणि हे पारितोषिक जात आहे फायनल मॅन ऑफ मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या सचिन खेळाडूने एकदम इम्प्रेसिव्ह प्रदर्शन केले तो म्हणजे वन अँड ओनली देगलूर संघाचा मस्तान. मस्तान मस्तान कारण या सामन्यात सर्वात जास्त विकेट. सचिन यानंतर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वात मानाचं जे पारितोषिक मानलं जातं 11,001 रुपयांचं हे पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू 11,000 रुपयांचं 11,001 रुपयांचं हे पारितोषिक प्रायोजित आहे नईम पटेल तळेगावकर यांच्या वतीनं आणि हे जात आहे या स्पर्धेतला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातो वन अँड ओनली प्रतीक. पुन्हा एकदा प्रतीक. मॅन ऑफ द सिरीज वैयक्तिक पारितोषिकामधला सर्वात मोठं पारितोषिक प्रतीकला मी पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करतोय. वेल प्लेट. एकदा प्रतीक साठी टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक. खरंच तब्बल 11,001 रुपयाचे पारितोषिक दिले जाते प्रतीकला. या स्पर्धेतला हा हिरा. यानंतर आता जाऊयात आपण सांघिक जी पारितोषिक आहेत. तत्पूर्वी मी भोकर बीसीसीचे कर्णधार आणि परतूर संघाचे कर्णधार यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. सर नाही पारितोषिक देऊन टाकायचं. या स्पर्धेचं चौथं पारितोषिक 21,001 रुपयांचं प्रायोजित आहे मजर लाला यांच्या वतीनं आणि ते जात आहे बीसीसी भोकर. भोकरचा स्थानिक संघ. चौथं पारितोषिक बीसीसी भोकर. बीसीसी भोकर या संघाला या स्पर्धेतलं चौथं पारितोषिक जाते. बीसीसी भोकर संघ पूर्ण संघ स्टेजवर जायचा आहे, मंचावर जायचा आहे. बीसीसी भोकर संघाचे सर्व खेळाडू ज्यांनी ज्यांनी किट परिधान केली. सर विपिन सर तुम्ही सुद्धा जायचे कारण तुम्ही या संघाचे अविभाज्य खेळाडू आहात. हे चौथं पारितोषिक दिले जाते बीसीसी भोकर संघाला. खासदार चषक 2024 मजर लाला यांच्यातर्फे आणि यानंतर या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक 41,001 रुपयांचं हे पारितोषिक प्रायोजित आहे टिल्लू पाटील गड यांच्या वतीनं आणि परतूरचा संघ त्याचा मानकरी आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात परतूर संघासाठी. पूर्ण संघ यायचा आहे परतूरचा. वेल प्लेट. खरंच खूप लांबचा प्रवास करून आलेला संघ अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन दाखवलं. एकदा टाळ्या उजवू द्या परतूर संघासाठी बरं. बालाजी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाचे संघ मालक बालाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा संघ परतूरचा या स्पर्धेतील तिसरं पारितोषिक या संघाला जाते. मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आकाश गोरे त्याच्या कॅप्टनशिप खाली खेळत असलेला हा संघ परतूर आपल्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आपण नक्कीच टिल्लू पाटील उर्फ आमचे नरेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाते. यानंतर या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक काँग्रेस कमिटी भोकरचे शहराध्यक्ष
तौसिफ इनामदार यांच्या वतीनं ते प्रायोजित होतं. 61,001 रुपयांचं हे पारितोषिक आणि या पारितोषिकाचा मानकरी आहे कळमनुरीचा संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कळमनुरी संघासाठी. एकदा टाळ्या वाजवू द्या खरंच पब्लिक. काय सामना रंगलाय. पूर्ण संघ जायचा आहे. कळमनुरीचा पूर्ण संघ मंचावर जायचा आहे. या स्पर्धेतलं हे दुसरं पारितोषिक पटकावलेला हा संघ आहे. काही जण बसा, काही जण उभं राहा. टाळ्या वाजवू द्या टाळ्या. या स्पर्धेतला हा रनर संघ खासदार चषक 2025 मधला हा उपविजेता संघ स्पीड 11 कळमनुरी. आपण लाईव्ह पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा. यानंतर सचिन यानंतर या स्पर्धेचा मानकरी या स्पर्धेचा विजेता 1,01,000 रुपयांचं पारितोषिक होतं. कैलासवासी व्यंकट रेड्डी चेअरमन करीमगार यांच्या स्मरणार्थ किणीच्या अम्मा यांच्याकडून आणि विजेता संघ आहे देगलूरचा संघ गुलजार देगलूर. पूर्ण टीम पुढे जायचंय. चला बाकीचे बाजूला वा. पूर्ण टीम हॅलो हॅलो. आपल्या प्रदर्शनाने प्रेक्षकांची मनं जिंकली, भोकरवासियांची मनं जिंकली, आपल्या तालुक्याचं नाव केलं. देगलूरचा हा विजेता संघ खासदार चषक 2025 याचा मानकरी खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या वतीनं यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. एक आकर्षक ट्रॉफी आणि 1,01,000 रुपयांचं हे पारितोषिक आणि ट्रॉफी पण नादान नाही. साहेब साहेब
ठिकाणी संपन्न होत आहे जाहीर करतो आपली रजा घेतो पुढच्या वर्षी भेटूयात टक्के यापेक्षा जोरात, यापेक्षा जोमात आणि यापेक्षा उत्साहात आणि यापेक्षा मोठ्या प्राइज सोबत. धन्यवाद आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं. डीजे हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सब